नमस्कार, मनीषा स्पाइस अँड डाइस या मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण अंडा भुर्जी एकदम सोपी, झटपट आणि एकदम टेस्टी कशी बनवायची हे बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। तर त्यासाठी मी इथे एका पॅन मध्ये 2 मोठे चमचे बटर घेतलेले आहे। याऐवजी तुम्ही तेलाचा पण वापर करू शकता, पण बटरमुळे भुर्जीची चव ही खूप अप्रतिम येते। तुम्ही अर्ध तेल आणि अर्ध बटर पण वापरू शकता। तर इथे मी एकदम बारीक चॉप केलेले 2 कांदे ऐड केलेले आहेत। तर कांदा तुम्ही जितका बारीक चॉप कराल तितकी भुर्जीची टेस्ट ही अप्रतिम येते। कांदा आपल्याला थोडासा लालसर रंगावरती परतवू द्यायचा आहे, तोपर्यंत मी अंडी फोडून घेते। तर मी इथे 5 अंडी घेतलेली आहेत। तर तुम्ही ही अंडी जितकी फेटता येतील तितकी फेटून घ्या। अंडी जितकी आपण जास्त फेटून घेऊ तितकी भुर्जी ही दाणेदार बनते। ही एक टिप आहे, लक्षात असू द्या। तर कांदा हा लालसर असा परतला आहे। तर यामध्ये आता आपण काही हिरव्या मिरच्या ऐड करणार आहोत। मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या एकदम बारीक कट करून घेतलेल्या आहेत। तुम्ही घेतलेल्या मिरच्या किती तिखट आहे यानुसार तुम्ही मिरच्यांची संख्या कमी जास्त करू शकता। जर तुम्हाला बटर कमी वाटत असेल तर या स्टेजला तुम्ही इथे असं थोडंसं तेल पण ऐड करू शकता। तर आता मी इथे 1 चमचा आलं लसूण पेस्ट ऐड केलेली आहे। आलं लसूण पेस्ट ही ऑप्शनल आहे, परंतु आलं लसूण पेस्टनी भुर्जीची जी टेस्ट आहे ही खूपच अप्रतिम येते, त्यामुळे तुम्ही नक्की ऐड करा। त्याचबरोबर मी इथे एक मध्यम आकाराचा टोमॅटो एकदम बारीक चॉप करून घेतलेला आहे आणि तो पण यात ऐड करून असा परतवून घेतलेला आहे। तर हे सगळं आता व्यवस्थित असं परतत आलेलं आहे। कांदा पण असा लालसर झालेला आहे। तर इथे मी 2 मोठे चमचे पावभाजी मसाला ऐड केलेला आहे। तर पावभाजी मसाला हा तुम्हाला नक्की ऐड करायचा आहे। तुम्ही एकदा या पद्धतीने पावभाजी करून बघा, खूपच टेस्टी लागते। यामध्ये मी आता चवीपुरतं लाल तिखट टाकलेलं आहे 1 चमचा। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता। आपण ही भुर्जी स्ट्रीट स्टाईल किंवा मुंबई स्टाईल बनवत आहोत, तर त्यामध्ये ते लोक नक्की पावभाजी मसाल्याचाच वापर करतात, त्यामुळे मी इथे मसाला वापरलेला आहे। तर इथे मी आता पाव चमचा हळद ऐड केलेली आहे। तर हे व्यवस्थित असं आपल्याला परतवून घ्यायचं आहे आणि एकदम असं फेटून घेतलेले हे 5 अंडी मी यामध्ये ऐड करत आहे। तर गॅसची फ्लेम ही आपल्याला कमी किंवा मीडियम ठेवूनच हे हळूहळू यामध्ये ऐड करून परतवत राहायचं आहे। कारण जर तुम्ही गॅसची फ्लेम फुल ठेवली तर याचे लगेचच अशा मोठ्या गाठी बनतात आणि मग भुर्जी दाणेदार बनत नाही। तर गॅसची फ्लेम मीडियम ठेवून आपल्याला कंटिन्यूअस असं हलवत आणि त्या गाठी फोडत राहायच्या आहे, म्हणजे आपली जी भुर्जी आहे ती एकदम दाणेदार बनेल। तर आता हे मी व्यवस्थित असं सारखं परतवत आहे। साधारणपणे 4 ते 5 मिनिटांनंतर हे मिश्रण असं एकजीव व्हायला सुरुवात होते। तर इथे मी चवीपुरतं मीठ ऐड केलेलं आहे। तर बटरमध्ये ऑलरेडी मीठ असतं, त्यामुळे आपल्याला मीठ हे थोडं हात राखूनच टाकायचं आहे। आता हे आपल्याला कंटिन्यू असं परतवत राहायचं आहे। जोपर्यंत ही भुर्जी दाणेदार होत नाही तोपर्यंत आपल्याला यातल्या गाठी या फोडत राहायच्या आहे। तर हे बघा, या पद्धतीने गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवलेली आहे आणि हे कंटिन्यू असं परतवत आहे। तर इथे मी आता थोडीशी कोथिंबीर ऐड केलेली आहे। तर साधारणपणे 4 ते 5 मिनिटांनंतर ही भुर्जी अशी एकजीव झालेली आहे आणि आता ही आपल्याला दाणेदार करायची आहे, त्यामुळे स्पॅच्युलाच्या साहाय्याने मी अशी एकसारखी या गाठी फोडत होते आणि हे बघा, मस्त अशी आपली ही भुर्जी आता खाण्यासाठी रेडी आहे। तुम्ही ही भुर्जी ब्रेड, पाव, पोळीसोबत सर्व करू शकता। खूपच टेस्टी लागते। तुम्ही या पद्धतीने नक्की एकदा ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा भुर्जी कशी झाली ते। तर तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।